कधी हंडी फोडायला नाही भेटली आहे, भले ती खाली केली आहे पोरांनी तरी फोडताना आली आहे. तर माझं ड्रीम प्लेस आहे की मला एकदा हंडी फोडावी. जय शिवराय मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एसी व्हिडिओजमध्ये. मी आलेलो आहे जोगेश्वरी ईस्टला, कोकण नगरला, आणि पाठी सराव चालू आहे कोकण नगर गोविंदा पथकाचा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा 2025चा सराव बघणार आहोत. तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. एवढा लांबून येतो, रबाळेवरून येतो. माझं नाव अविनाश वैरागड आहे आणि हा माझा लहान भाऊ अक्षय वैरागड. तर आम्ही दोघं जण रबाळून येतो. खूप 1 महिना आम्ही प्रॅक्टिसला येतो आहे रेग्युलरली. सकाळी आम्ही संध्याकाळी 9 वाजता निघतो आणि इकडे 11 वाजता पोहोचतो आहे. एवढी ट्रॅफिक असून तरी आम्ही सुद्धा येतो आहे. रात्री आम्हाला पोहोचायला 3-3:30 वाजतात. 4 व्हीलर घेऊन येतो कारण की बाईक खूप रिस्की पडते पावसामध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कोकण नगर गोविंदा पथक हे आम्ही 4 वर्ष झाले आम्ही आहे कोकण नगर गोविंदा पथकामध्ये. आणि जेव्हापासून नवतर लावत आहे तेव्हापासून आम्ही आहे. तर आमचाच पायगुण मानणं जावं याला की आम्ही आलो आहे आणि नवतर लागलेत कोकण नगर गोविंदा पथकाचे. यंदा सराव खूप मस्त चालू आहे. तर आमची तर वाट बघतोय की विश्वविक्रम होईल, तर त्याचीच वाट बघतोय आम्ही. तर बघू विश्वविक्रम होतोय की नाही. तू कसं आहे काय गोविंदा प्रेमी, जेवढे लांबून सरावाला येणार एवढं सगळं ते गोविंदाचं प्रेमच आहे. तू सगळं लांबून सगळं येणार. हो, आणि तू बेसला असतोस. हो. तुझी ड्रीम प्लेस काय आहे? माझी ड्रीम प्लेस तर आहे की मला हे सगळ्यांना माहिती आहे की मला हंडी फोडायची आहे. इतके वर्ष झाली मी या पथकात आहे आणि लहानपणापासून मी गोविंदा सहज 2005 पासून खेळतोय. तर मला कधी हंडी फोडायला नाही भेटली आहे, भले ती खाली केली आहे पोरांनी तरी फोडताना आली आहे. तर माझं ड्रीम प्लेस आहे की मला एकदा हंडी फोडावी. मी कोकण नगर गोविंदा पथकाच्या कमिटीला व कोचला मी एकच विनंती करतो की या वर्षी मला हंडी फोडायचा मान द्यावा. तुझ्यासाठी एक स्तरावरती आणतील, फोडतील, नक्कीच होईल. धन्यवाद. तर त्यांच्याकडे जाणून घेऊया यावर्षीचा त्यांचा संकल्प पूर्तीबद्दलची तयारी. काय नाही, आज सरावाचा शेवटचा दिवस आहे. सराव आमचा चांगल्या पद्धतीने झाला आहे. तर आता बघू येणाऱ्या 16 तारखेला आता दिवस कसा आहे काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पाऊस पण आहे, बघूया. तयारी तर आम्ही केलेली आहे आमच्या पद्धतीने, जेवढी करायची तेवढी आम्ही तयारी केलेली आहे. तर पुढे बघू काय दिवस आम्हाला वेगळा काही पाहायला मिळणार आहे का? हो, प्रयत्न तर करू, बघू ना तेव्हा आता काय होत आहे ते. सर, यंदाचा प्रो गोविंदा त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोला. कसं काय प्रो गोविंदाचा, जसं आता 3रं वर्ष होता प्रो गोविंदाचा. हां, तुम्हाला 2 वर्षापासून तुम्ही पार्टिसिपेट करताय. हो. 3 वर्ष काही कारणामुळे तुम्ही पार्टिसिपेट करू शकलात. तर प्रो गोविंदाबद्दल तुमचे 2 शब्द. हा कसा गेम आहे, कसं काय? प्रो गोविंदा तर आता काय मातीतून मॅटवर गेलेला आहे तर सगळ्यांनाच माहिती पडलं आहे. परत पूर्वेश सर आणि प्रताप सर नाईक सर आहेत आणि बाकीच्यांच्या सहकार्याने त्यांनी तो प्रो गोविंदा एक वेगळ्या लेवलवर घेऊन जायचा प्रयत्न चालू आहे. खेळाडूंना आणि पथकांना, गोविंदा खेळाडू जे आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे की आपला गेम मॅटवर आणि बाहेरच्या देशांपर्यंत पोचवायचा आहे आणि एक वेगळ्या लेवलवर घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला तर यावेळी काय म्हणजे जे टायमावर आम्ही म्हणजे ठीक आहे, नेक्स्ट इयर आम्ही बघू, जर चान्स भेटला तर आम्ही पण प्रोमध्ये तुम्हाला सगळे आमचे कोकण नगर गोविंदापासून दिसलं जाईल सगळ्यांना प्रो गोविंदा. हां, प्रो गोविंदामध्ये तसाच पुढेही आम्हाला बघायचं. हो, नक्की. आम्ही पण नाराज होतो की आम्हाला तिकडे पार्टिसिपेट करता नाही आलं, पण बघू नेक्स्ट इयर जर चान्स भेटला तर आम्ही पण नक्की तिकडे आमचं
परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने दाखवू. तर भरपूर पथक स्पॅनिश स्टाईलनी परफॉर्म करतायत. हो. भरपूर पथक आहेत. तुमच्या जोगेश्वरीचेच पथक आहेत. तुम्ही तुमच्या पथकाने काय प्रयत्न केलाय का त्या पद्धतीने? प्रयत्न आता त्याच्यावर काय बोलणार मी. स्पॅनिश स्टाईल टेक्निक वगैरे तर सगळी माहिती आहे, पण ॲक्च्युली आपला सण आहे तो आपण 2-3 महिने आपण सराव चालू करतो. तर त्या सरावादरम्यान ते प्रॅक्टिस करण्याचा वेळ नाही आहे, कारण आपल्याला आपलीच तयारी करायला वेळ पुरत नाही. जर स्पॅनिश पद्धतीने तयारी करायची असेल तर वर्षावर प्रॅक्टिस करायला लागणार. भविष्यात काय? हां, जर भविष्यात चान्स भेटेल पोरांना, जर त्याच्याबद्दल काय नोकरी जॉब वगैरे भेटत असेल तर नक्की पोरं पण येतील आणि आवडीने प्रॅक्टिस करतील. तर अजून काय त्याचा स्कोप दिसत नाही आहे की त्यांची टेक्निकने प्रॅक्टिस करावं करून. सर तुमच्या पथकात तुम्ही आता दहीहंडी म्हटलं, गोविंदा म्हटलं की इंजुरी असतेच. इंजुरीसाठी काय तुमचे प्लॅन वगैरे असे 0 इंजुरी करायची? इंजुरीसाठी तर आता एक हार्नेस तर वापरला आहे की फर्स्ट सेफ्टी तर हार्नेस घेतलेली आहे, तर की वरचे खेळाडू म्हणजे वरचे जे खेळाडू आहेत ते कोसळू नये म्हणून. दुसरी जे सेफ्टी इंजरीसाठी मॅट वापरतो, पण आम्ही मॅट वापरले नाही आहेत. आणि तिसरी सेफ्टी जी आम्ही टेक्निक वापरतो की जेवढे थर आम्ही वरती जसे चढायला चालू करतो किंवा रचायला चालू करतो, तर त्याच्यामध्ये जर आम्हाला वाटलं कुठे की बाबा थर वगैरे कोसळणार आहे, रिंग वगैरे प्रॉपर बसली तर आम्ही तिकडून डाऊन करून टाकतो. शेवटी काय सांगता येत नाही, कुठं अचानकच पाय घसरला थर कोसळले तर जेवढी सेफ्टी होईल तेवढी घेतो आम्ही. तुम्हाला तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण नक्कीच होणार आहे. त्या शुभेच्छा. तुमचे जसे जे संकल्प होणार आहेत जे 9 थर असतील ते लागतील आणि तसेच उतरतील. हो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. हो, धन्यवाद. नवीन वेगळा धमाका करणार तुम्ही यावर्षी असं वाटतं? बघू आता, प्रयत्न तर करू. ते 16 ऑगस्टला कळेल आता काय ते. हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मी आहे कोकण नगरला आणि सराव सुरू आहे. आज 2025च्या सरावाचा शेवटचा दिवस. काहीतरी आपल्याला धमाकेदार बघायला भेटणार आहे पुढे या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा. गोविंदा गोविंदा आला 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 रे आला नंद लाला. शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर. सारे नगरी में है बोलबाला, सारे नगरी में है बोलबाला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर. हो ढोल
ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हांडीवर हंडी फोडून केला बोल बाला मटकी फोडून केला बोल बाला संधयंडीचा आला आपला गोविंदा आला संधयंडीचा आला आपला गोविंदा आला मित्रांनो असा होता हा कोकण नगरचा सराव कोकण नगर गोविंदा पथक खूप सुंदर असे नवथरचा प्रयत्न होता त्यांचा तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो अशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक